Good morning, everybody. Today we see the last example in the sixth chapter. Uh, let's see what is the question. Let vector a is equal to a1 a2 up to the an plus 1 belongs to rn plus 1 and a is not equal to 0. Show that the spherical image of an n surface S is contained in the n plane. The plane is a1 x1 plus a2 x2 plus up to the plus an plus 1 xn plus 1 is equal to 0. If and only if for every p belongs to the S, there is an open interval I containing 0 or about 0 such that p plus ta belongs to the S for all t belongs to the I. आता बघा याच्यामध्ये आपल्याला गिवन म्हणजे इथं असं सांगितलं आहे की जर स्पेरिकल इमेज ही एन सरफेसमध्ये स्पेरिकल इमेज ऑफ एन सरफेस ही जर एन प्लेनमध्ये कंटेन होत असेल तर तिथे ओपन इंटरवल कंटेन तिथे एक असा ओपन इंटरवल आहे जो 0ला कंटेन करतो आणि तो इन द फॉर्म ऑफ पी प्लस टी एच आहे किंवा जर नाही असं असेल तर असं आहे, नाहीतर जर तिथं ओपन इंटरवल असेल तर तिथं स्पेरिकल इमेज ऑफ एन एन सरफेस हे कंटेन होते एन प्लेनमध्ये. मग आता इथे फर्स्ट आपण अझूम करूयात की एस हा एन सरफेस आहे आणि स्पेरिकल इमेज ऑफ एन सरफेस ही कंटेन होते एन प्लेनमध्ये. मग आता हेअर एस इज इक्वल टू आता वी नो दॅट एनी एन surface can be expressed in the form of the inverse image of C. Therefore, S is equal to F inverse of C. Suppose that the spherical image of S, that is, we know that spherical image is denoted by the n of S. Therefore, n of S is the contained in n plane. We have to given that plane. What is the plane? a1 x1 plus a2 x2 plus up to the an plus 1 xn into xn plus 1 is equal to 0. But we know that by the definition of the spherical image is equal to q belongs to the S raised to n, such that q is equal to n of p and p belongs to S. Now the given n plane is आता हा n plane आहे a1 x1 हा वाला हा आपण इन द फॉर्म ऑफ सेटच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो. मग तो आपण कसा लिहिणार? स्पेरिकल n plane is the x1 x2 up to the xn plus 1 such that a1 x1 plus a2 x2 up to the an xn plus 1 किंवा आपण यालाच असंही रिप्रेझेंट करू शकतो की हा सेट म्हणजे पूर्ण व्हेक्टर आहे त्याला इज इक्वल टू आपण एक्स कन्सिडर करूयात आणि ह्याला मग ए इंटू एक्स इज इक्वल टू 0 ह्या फॉर्ममध्ये आपण इथं लिहू शकतो. म्हणून इथं तसं लिहिलेलं आहे इथे. बट एन पी बिलॉंग्स टू द एन ऑफ एस. आता व्हॉट इज द एन पी? एन पी इज द unit normal vector and which is belongs to the ns, the n of s means spherical image of n of s. हे आपल्याला आपण आधीच्या ह्याच्यामध्ये बघितलं आहे की तो म्हणजे जो आपला स्पेरिकल इमेज आहे ती रोटेट होते अबाउट द एन पी प्लेनच्या किंवा अराउंड एन पी प्लेनमधूनच होते. म्हणजे एन पी नथिंग बट द एन पी इज द ग्रॅड एफ ऑफ पी अपॉन नॉर्म ऑफ ग्रॅड एफ ऑफ पी. आपण आधीचे एक्झाम्पल बघितले आहे त्याच्यामध्ये पण आपण रोटेशन अबाउट धिस पॉईंट म्हटलेला आहे. म्हणून इथं एन ऑफ पी हा बिलॉंग्स टू एन ऑफ एस आहे. बट वी नो दॅट एन ऑफ एस इज द कंटेन इन द एन प्लेन. आता जर एन ऑफ एस हा जर एन प्लेनमध्ये कंटेन होत असेल म्हणजे एखाद्या सेटमधला एखादा होल सेट जर दुसऱ्या सेटमध्ये कंटेन होत असेल तर त्या सेटमधला कुठला जरी पॉईंट घेतला तर तो त्या दुसऱ्या सेटमध्ये कंटेन होणार आहे. जसं की इथे एन ऑफ पी हा बिलॉंग होतो एन ऑफ एसमध्ये आणि एन ऑफ एस आपला कोणामध्ये कंटेन होते? एन प्लेनमध्ये. दॅट इम्प्लाइज
therefore n of p is also implies to the n plane. मग तो जर n प्लेनमध्ये जात असेल तर आपण n प्लेनमधले एलिमेंट आपण कुठल्या फॉर्ममध्ये लिहू शकतो, a इंटू एक्स इज इक्वल टू 0. मग हिअर वी कॅन राईट a इंटू n ऑफ p इज इक्वल टू 0. इफ दिस इज इक्वल टू 0 दॅट मीन्स a इंटू n ऑफ p दे आर द परपेंडिक्युलर टू द इच अदर. मीन्स म्हणजे जर त्यांचा प्रोडक्ट a हा जर परपेंडिक्युलर असेल n ऑफ p ला तरच a इंटू n ऑफ p हा काय होतो, 0 होतो. आणि हे काय आहे, नॉर्मल युनिट वेक्टर फील्ड आहे आणि हे हा रिझल्ट आहे की त्या नॉर्मल वेक्टर हा परपेंडिक्युलर असतो आपल्या व्हेक्टरला, तर तेव्हा तो कशामध्ये जातो, टँजंट स्पेसमध्ये जातो. म्हणून इथं a हा बिलॉंग्स टू एस पीमध्ये घेतलेला आहे. आता नाव वी कन्सिडर द अनदर व्हेक्टर फील्ड कॅपिटल एक्स ऑफ पी इज इक्वल टू पी कोमा ए. देअरफॉर एक्स इज द कॉन्स्टंट व्हेक्टर फील्ड. म्हणजे आपण अजूम करतानाच कॅपिटल एक्स ही कॉन्स्टंट व्हेक्टर फील्ड आहे असं अजूम केलेलं आहे. कॉन्स्टंट आहे आणि ऑल्सो कॅपिटल एक्स इज अन टँजंट व्हेक्टर फील्ड. जर एखाद्या फील्डमध्ये जर तो एखादी फील्ड जर कॉन्स्टंट असेल आणि ती टँजंट व्हेक्टर फील्ड असेल तर तिथे देअर एक्झिस्ट अँड ओपन इंटरवल आय कंटेनिंग 0 दॅट इज अल्फा इज द मॅपिंग फ्रॉम आय टू एस such that alpha of 0 is equal to p and velocity vector at that point is equal to x of alpha of t. आता इथे बघा आपण कॅपिटल एक्स ऑफ पी हा इन द फॉर्म ऑफ पी कोमा ए असं लिहू शकतो. म्हणजे आपण कॅपिटल एक्स ऑफ अल्फा ऑफ टी हा इन द फॉर्म ऑफ अल्फा ऑफ टी कोमा ए ह्या फॉर्ममध्ये लिहू शकतो. म्हणूनच इथे असं लिहिलेलं आहे बघा, इथे येतं आता अल्फा डॉट ऑफ टी इज इक्वल टू अल्फा ऑफ टी कोमा ए. मग आता इथे बघा, जर आपला व्हेक्टर हा कॉन्स्टंट असेल तर त्या व्हेक्टरची इमेज ही स्ट्रेट लाईन असते, असा आपण रिझल्ट पाहिलेला आहे चॅप्टरमध्ये. तुम्ही तो बघून घ्या की जर एखाद्या व्हेक्टर जर कॉन्स्टंट असेल तर त्याची इमेज ही स्ट्रेट लाईन असते. मग स्ट्रेट लाईनचं इक्वेशन आपण हे लिहू शकतो ना, am प्लस सी किंवा mx प्लस सी असं लिहू शकतो. मग त्याच्याऐवजी इथं at प्लस सी असं घेतलेलं आहे. म्हणून अल्फा ऑफ टी इज इक्वल टू at प्लस सी फॉर ऑल t बिलॉंग्स टू द आय. नाव इन दिस इक्वेशन वी पुट द t इज इक्वल टू 0, वी गेट p इज इक्वल टू सी. देअरफॉर अल्फा ऑफ t can be written in the form of p plus at. But we know that alpha of t belongs to the S because if t belongs to the domain then we apply the function on this element belongs to the codomain. Therefore alpha of t belongs to the S. therefore अल्फा ऑफ टी एसमध्ये जातो आहे, म्हणजे अल्फा ऑफ टी ज्या फॉर्ममध्ये आहे तो एलिमेंट पण एसमध्ये जाणार आहे. देअरफॉर ए टी प्लस पी ऑल्सो बिलॉंग्स टू द एस. देअरफॉर पी प्लस ए टी बिलॉंग्स टू द एस फॉर ऑल टी बिलॉंग्स टू द आय. हे आपण प्रूव्ह केलं. आता आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आता आपण अजून करणार की अल्फा ऑफ टी इन द फॉर्म ऑफ ए टी प्लस सीच्या आहे आणि तो एन सरफेस हा कंटेन होते एन प्लेनमध्ये. The conversely, suppose that alpha is the mapping from I to S be the such that alpha of t is equal to p plus at for all t belongs to the I. Here velocity vector at that t is equal to a. Why this is happen? Because this is the show in this figure. इथे बघा, आता इथे आपला एक कर्व आहे, त्याच्यावरती आपण एक कुठला तर पॉईंट घेतला तर आपली एक त्याच्यावर टँजंट व्हेक्टर किंवा नॉर्मल व्हेक्टर त्याला काय आहे, परपेंडिक्युलर आहे. मग दिस इज नथिंग बट द नॉर्मल व्हेक्टर अँड दिस इज द इथे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन इज द अल्फा ऑफ टी इज इक्वल टू ए. देअरफॉर वी कॅन राईट. मग आता इथे आपण ह्या दोघांचा हे एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत म्हणजे ह्या दोघांचा प्रोडक्ट आपण इज इक्वल टू 0 घेऊ शकतो. म्हणून आपण ए इंटू ग्रॅड एफ अपॉन नॉर्म ऑफ ग्रॅड एफ इज इक्वल टू 0 असं घेतलं. मग आता दॅट इम्प्लाईज मग आता इथे बघा दिस इज नथिंग बट द एन ऑफ पी. देअरफॉर ए इंटू एन ऑफ पी इज इक्वल टू 0. आता हे दोघं यांचं प्रोडक्ट 0 आहे म्हणजे ते परपेंडिक्युलर आहेत, म्हणजे एन ऑफ पी हा ऑब्वियसली बिलॉंग्स टू एन प्लेनमध्ये जाणार आहे. बट एन ऑफ पी इज द पॉईंट बिलॉंग्स टू द एन ऑफ एस गिव्हनमध्ये दिले. मग देअरफॉर एन ऑफ एस इज द कंटेन इन एन प्लेन, दॅट इज दिस. Next chapter is geodesics. Geodesic is the nothing but the shortest line
geodesic is the nothing but the shortest line between the 2 point in the surface. म्हणजे suppose we consider that is the surface, we take the any 2 point A and B, and between these point the shortest distance or shortest line is called geodesic. ही जनरल डेफिनेशन आहे geodesicची. आता याच्यावरची आपण वेक्टर फील्ड बघूया. Vector field. The vector field capital X along the parameterized curve alpha is mapping from I to Rn plus 1 is a function which assigned to each t belongs to the I a vector x of t at alpha of t. म्हणजे जर आपण कॅपिटल एक्स ही व्हेक्टर फील्ड अलॉंग द पॅरामेट्राइज करू कन्सिडर केली तर त्याच्यावरती असाइन केलेलं फंक्शन हे व्हेक्टर फील्ड असतं. म्हणजे आपण डोमेनमधला एखादा पॉईंट घेतात त्याच्यावरती व्हेक्टर फील्ड अप्लाय केली तर तिथं काय आपल्याला कर्व भेटतो अल्फा ऑफ टी. दॅट इज एक्स ऑफ टी बिलॉंग्स टू द आर अल्फा ऑफ टी रेस टू एन प्लस 1. आता आपण आर पी रेस टू एन प्लस म्हणजे एन प्लस 1 हा कुठला सेट कन्सिडर केला तर त्याच्यामध्ये सगळे व्हेक्टर पॉईंटचं कलेक्शन होतं. तर इथे अशा व्हेक्टर फील्डचं कलेक्शन आहे जे अलॉंग द पॅरामेट्राइज कर्व आहेत असं. आता फंक्शन एफ अलॉंग द अल्फा इज सिम्पली द फंक्शन एफ इज मॅपिंग फ्रॉम आय टू आर. आता इथे नेक्स्ट डेफिनेशन स्पीड ऑफ अल्फा. The velocity alpha dot of the parameterized curve alpha is mapping from I to Rn plus 1 is the vector field along the alpha. आता इथे आपण एक व्हेलॉसिटी व्हेक्टर कन्सिडर केला. व्हेलॉसिटी व्हेक्टर आपण अल्फा डॉटनी दाखवतो म्हणतो घेतला. तो कुठल्या पॅरामेट्राइज कर्ववरती आहे I to Rn plus 1 वरती. त्याची लेंथ आपण नॉर्म ऑफ व्हेलॉसिटी व्हेक्टर इज द मॅपिंग फ्रॉम आय टू आर इज डिफाईन्ड बाय दिस मॅनर इज अ फंक्शन अलॉंग द अल्फा अँड नॉर्म ऑफ व्हेलॉसिटी व्हेक्टर इज कॉल्ड ॲज द स्पीड ऑफ अल्फा. म्हणजे जर व्हेलॉसिटी व्हेक्टरची आपण नॉर्म कन्सिडर केली तर ते आपलं काय असणार आहे स्पीड ऑफ अल्फा असणार आहे. द नेक्स्ट डेफिनेशन इफ एक्स इज द व्हेक्टर फील्ड ऑन यू म्हणजे आणि वेअर यू इज अँड द ओपन सबसेट ऑफ द Rn plus 1 containing image of the alpha then X composite alpha is a vector field along the alpha. म्हणजे आपण एखाद्या ओपन सेटवरती जर व्हेक्टर फील्ड कन्सिडर केली आणि त्या फील्डमध्ये जर आपले अल्फाची इमेज कंटेन होत असेल तर आपण त्याचं अल्फा बरोबर त्या फील्डचं कंपोजिशन घेतलं तर ते पण व्हेक्टर फील्ड त्या अल्फाच्या अलॉंगच येते. That is f composite alpha is a function along the alpha whenever f is the mapping from u to r and image alpha is the containing u. Here each vector field capital X along the alpha is of the form. म्हणजे व्हेक्टर फील्ड आपण इन द फॉर्म ऑफ असं लिहू शकतो. व्हेक्टर फील्ड x ऑफ t इज इक्वल टू alpha of t comma x1 of t up to the xn plus 1 of t where each component xi is the function along the alpha. म्हणजे geodesicमध्ये आपण प्रत्येक जे फील्ड बघतोय ती अलॉंग पॅरामेट्राइज कर्व बघतोय. नेक्स्ट डेफिनेशन द डेरिव्हेटिव्ह ऑफ स्मूथ व्हेक्टर फील्ड अलॉंग द अल्फा इज द व्हेक्टर फील्ड एक्स डॉट अलॉंग द अल्फा इज डिफाईन्ड बाय. म्हणजे आपण इथे जी व्हेक्टर फील्ड एक्स कन्सिडर केली आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह इन द फॉर्म ऑफ आपण असं घेऊ शकतो. म्हणजे इथे फक्त सिम्पली हा आपला एक्स ह्या फॉर्ममध्ये आहे अल्फा ऑफ टी x1 ऑफ टी x2 ऑफ टी अप टू द xn प्लस 1 ऑफ टी. त्याचा डेरिव्हेटिव्ह मग अल्फा ऑफ टी कोमा डेरिव्हेटिव्ह ऑफ x1 ऑफ टी विथ रिस्पेक्ट टू टी अप टू द n प्लस 1. हेअर एक्स डॉट ऑफ टी मीन्स द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेक्टर पार्ट्स. म्हणजे डेरिव्हेटिव्ह हा तेच असतं ना स्लोप ऑफ टँजंट असतो तो आपण रेट ऑफ चेंज ऑफच्या फॉर्ममध्येच लिहितो. दिस इज नथिंग बट x1 ऑफ टी x2 ऑफ टी अप टू द xn प्लस 1 ऑफ टी. नाव वी सी द नेक्स्ट थेरम. इफ capital X and Y be the smooth vector field along the parameterized curve alpha is mapping from I to Rn plus 1. म्हणजे आपल्याला दोन व्हेक्टर फील्ड दिलेले आहेत ह्या दोन्ही पण अलॉंग पॅरामेट्राइज कर्व आहेत
अँड एफ इज द स्मूथ फंक्शन अलॉंग द अल्फा. आणि एफ हे अल्सो फंक्शन म्हणजे एक्स आणि वाय हा स्मूथ वेक्टर फील्ड आहेत अलॉंग अल्फा, आणि एफ हे स्मूथ फंक्शन आहे ते पण अलॉंग अल्फाचं आहे. तर आपल्याला ह्या 3 कंडिशन प्रूफ करायचे आहेत. आणि हे गिवन पण दिलेलं आहे की एक्स प्लस वाय ऑफ टी इज इक्वल टू एक्स ऑफ टी प्लस वाय ऑफ टी. हे आपल्याला सिम्प्लिफिकेशनसाठी इझी जावं म्हणून त्यांनी त्या कंडिशन दिलेल्या आहेत. आणि त्यातला आपण फर्स्ट प्रूफ बघूयात. तर let we know that x of t can be expressed in the form of alpha of t comma x1 of t x2 of t up to the xn plus 1 of t, and y of t can be expressed in the form of alpha of t y1 of t y2 of t up to the yn plus 1 of t. Now we have to find here addition of these two vector field over t. Therefore we consider this step x plus म्हणजे वेक्टर फील्ड ऑफ एक्स प्लस वेक्टर फील्ड ऑफ वाय ऑफ टी इज इक्वल टू. आता बघा इथे आपण एक्स ह्या फॉर्ममध्ये लिहू शकतो, म्हणजे वेक्टर फील्ड ह्या फॉर्ममध्ये लिहू शकतो. म्हणजे इथे काय येणार आहे अल्फा ऑफ टी कोमा x1 प्लस y1 ऑफ टी, किंवा आपण इथे सेपरेट लिहू शकतो. इथे बघा आता इथं डिफाईनच करून दिलेलं आहे आपल्याला की एक्स प्लस वाय ॲट टी इज इक्वल टू एक्स ऑफ टी प्लस वाय ऑफ टी. मग हेअर वी कॅन राईट धिस इन द फॉर्म ऑफ आणि अल्फा ऑफ टी कोमा x1 ऑफ टी प्लस y1 ऑफ टी कोमा x2 ऑफ टी प्लस y2 ऑफ टी अप टू द xn plus 1 of t. Now we take the t common out, therefore we can write this equation as like, which is equal to alpha of t comma x1 plus y1 of t plus up to the xn plus yn of t. Here now आता we have to find x plus y dot of t is equal to this. आता डॉट म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, ह्यांच्या ॲडिशनचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. म्हणजे अल्फा ऑफ टी कोमा डेरिव्हेटिव्ह ऑफ x1 प्लस y1 ऑफ टी डेरिव्हेटिव्ह ऑफ x2 प्लस y2 ऑफ टी अप टू द xn प्लस 1 प्लस yn प्लस 1 ऑफ टी. Now we take the separate derivative with respect to t of x1 and the y1. Now we take the next step, common out the all derivative term of the x1 in bracket and all derivative of the y terms in the next bracket. And this first bracket is nothing but the x dot of t, and second bracket is nothing but the y dot of t. Second and third proof we can see in the next lecture. Thank you.